उत्तर भारतात पश्चिमी आवर्ताच्या प्रभावाने पाऊस, गारपीट पाहायला मिळणार आहे. तर महाराष्ट्रात काय प्रभाव होऊ शकतो का? सविस्तर अपडेट पाहूयात. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. तर सर्वात प्रथम श्रीलंकेच्या जवळ दक्षिण-पूर्व भागात एक कम दाबाचं क्षेत्र विकसित झालेलं आहे. या सिस्टमची तीव्रता पुढील 24 ते 48 तासात वाढेल, असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे. म्हणजे ही जी सिस्टम बनलेली आहे, याची तीव्रता वाढून हे तीव्र कमी दाबाचं क्षेत्र पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच एक पश्चिमी आवर्त हिमालयन क्षेत्राकडे हळू-हळू सरकतोय. पण त्यामुळे हिमालयन क्षेत्रावर जास्त पाऊस किंवा बर्फवृष्टी होणार नाही. मात्र जे काही या सिस्टममुळे चक्राकार वारे राजस्थानवरती पाहायला मिळतील, त्या चक्राकार वाऱ्यांमुळे राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणाच्या काही भागांमध्ये पाऊस आणि गारपीट पाहायला मिळेल. यासोबतच या सिस्टममुळे कोकणात, मुंबईसह कोकणात पश्चिमेकडून वारे वाहतील. त्यामुळे जी काही वाढलेली उष्णता आहे कोकणात, खास करून किनारपट्टीचे भाग किंवा अंतर्गत भाग असेल, या ठिकाणी तापमानात 1 ते 2 अंश सेल्सियसची घट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र राज्याच्या अंतर्गत भागात या सिस्टमचा विशेष प्रभाव नसेल. काही प्रमाणात ढगाळ वातावरण मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल. पण मग तो उत्तर महाराष्ट्र असेल किंवा दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण पाऊस होण्याची शक्यता सध्या नाही. त्यानंतर साधारणतः 23-24 तारखेच्या आसपास एक नवीन सिस्टम येते. नवीन पश्चिमी आवर्त येतोय आणि त्याचा काहीसा प्रभाव महाराष्ट्रावर होऊ शकतो, अशी थोडी शक्यता मॉडेल्स दाखवू लागलेत. पण येत्या 1 ते 2 दिवसात त्याच्याबाबतचा अंदाज अधिक स्पष्ट होईल. तेव्हा आपण त्याच्याबाबतचे अपडेट्स देऊ. पण तूर्तास राज्यात जसं सांगितलं, की 22 तारखेपर्यंत विशेष काही पावसाचा अंदाज नाही, जे आपण कालही साप्ताहिक अंदाजात कळवलेलं आहेच. पण ऊन वाढणार आहे. चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, सोलापूर, सांगली, धाराशिव, जळगाव, धुळे, मालेगाव या पट्ट्यामध्ये तापमानाचा पारा 34-35 अंश सेल्सिअस किंवा काही ठिकाणी त्याहूनही अधिक तापमान गेलेलं पाहायला मिळू शकतं. तर राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये तापमान 34 अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक राहण्याची शक्यता आहे. आणि जसं सांगितलं की कोकणात थोडंसं तापमानात घट 1 ते 2 दिवस पाहायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा कोकणातील तापमान वाढेल. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. दररोज हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.